about part 8 of chapter thermodynamics from chemistry. In this part, we are going to discuss about very important derivation, that is maximum work obtained in isothermal reversible process. ठीक आहे. परंतु हे डेरिव्हेशन पूर्ण करण्यापूर्वी आपण हा एक क्वेश्चन पाहूया. वर्क डन इन फ्री एक्सपान्शन प्रोसेस. आणि हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मी तुम्हाला लिहायला सांगितलेला आहे आणि कालच्या तुम्ही असाइनमेंट मध्ये हा क्वेश्चन पाहिला असेल. ठीक आहे. ओके. तर वर्क डन इन फ्री एक्सपान्शन प्रोसेस इज हाऊ मच. ठीक आहे. आता ऑब्वियसली दिस इज इक्वल टू 0. आता हा 0 आहे, हे तुमच्या लक्षात राहावं म्हणून असं आपण ड्रॉ केलेलं आहे. सो वर्क डन इन एक्सपान्शन प्रोसेस और फ्री एक्सपान्शन प्रोसेस किंवा इन व्हॅक्यूम इट इज इक्वल टू 0. समजलं. आता हे वर्क डन हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलाय का, थोडंसं चेक करून बघा. ओके. तुम्हाला एक बेसिक आयडियोलॉजी देतो, म्हणजे तुम्ही त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता की कोणत्या प्रोसेसमध्ये वर्क डन होते आणि कोणत्या प्रोसेसमध्ये वर्क डन होत नाही. ठीक आहे. ओके. आता एक समजा हे दोन लोक आहेत. ओके. हे दोन लोक आहेत आणि एकाने त्याला प्रेशर म्हणजे एकाने प्रेशर दिला. समजा याने याच्यावरती प्रेशर हा 50 दिला आणि याने जर याच्यावरती प्रेशर 2 दिला तर काय होईल या केसमध्ये, म्हणजे याने जो फोर्स आहे तो फोर्स दिला तो किती आहे 50 आणि याचा फोर्स एकदम निग्लिजिबल आहे. म्हणजे तो असं फक्त जस्ट टच केला तर करतो. हा 2 नंबरची बॉडी, राईट. सो इट इज सेकंड बॉडी, दिस इज द फर्स्ट बॉडी. या केसमध्ये काही वर्क डन होईल का? या केसमध्ये एकदम स्मॉल वर्क डन होईल. याला फक्त सिम्पली पुश करायचं की पुढचं जेणेकरून लगेच साईडला पडणार नाही. ठीक आहे. म्हणजे या केसमध्ये वर्क डन होईल परंतु एकदम स्मॉल. आता पहा, या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला ड्रायव्हिंग फोर्स म्हणूया. ओके. ड्रायव्हिंग फोर्स आणि याला आपण ड्रिव्हन फोर्स म्हणूया किंवा याला अपोजिंग फोर्स म्हणूया. ठीक आहे. याला आपण काय म्हणूया, अपोजिंग फोर्स. समजलं. आता जर समजा याने जो प्रेशर आहे तो 50 लावलाय आणि याने जो प्रेशर आहे 49 लावलाय, म्हणजे एकाचा प्रेशर आहे 50 आणि दुसऱ्याचा 49, म्हणजे या ठिकाणी ड्रायव्हिंग फोर्स किंवा फर्स्ट बॉडीला जास्त वर्क डन करावं लागेल. फर्स्ट बॉडीला जास्त मेहनत घ्यावी लागेल पुढच्याला पुश करण्यासाठी. लक्षात सर्वांच्या. समजा या ठिकाणी 45 एवढा तुमचा प्रेशर आहे, 45 पास्कल मध्ये. ऍक्च्युअली ती व्हॅल्यू खूप मोठी झाली परंतु तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी मी या व्हॅल्यू घेतल्या आहे. 45 समजा याचा आहे. या ठिकाणी प्रेशर अप्लाय केला की तो पण तिकडून प्रेशर अप्लाय करतोय किंवा तो पण तिकडून फोर्स अप्लाय करतोय. समजलं सर्वांना. ओके. मग आता तुमचा या पर्टिक्युलर केसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स जास्त आहे त्यामुळे हा वर्क डन तर करेल कारण अपोजिंग फोर्स पण वाढतोय. आता मग जास्तीत जास्त वर्क डन कधी होईल, ज्या वेळेस हा तुमचा अपोजिंग फोर्स जास्तीत जास्त असेल. लेट अस से 49.5 एवढा तुमचा अपोजिंग फोर्स आहे. म्हणजे जो पुश करतोय त्याचा प्रेशर आहे 50 आणि अपोज करतोय त्याचा प्रेशर आहे 49.5. मग या केसमध्ये ही जी बॉडी आहे 1 नंबरची, या बॉडीला मॅक्सिमम वर्क करावं लागेल. परंतु जर समजा याने कोणत्याही प्रकारचा प्रेशर अप्लायच केला नाही तर याला कोणत्याही प्रकारचं वर्क डन भेटेल का किंवा याला काही मेहनत करण्याची गरज आहे का? पुढे 0 आहे, सरळ पुश करल, लगेच निघून जायचं. समजा सर्वांना. म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला हे लक्षात आलं की जर अपोजिंग फोर्स असेल तर वर्क डन करावं लागतं सिस्टीमला. Whenever there is the presence of opposing force, then work is needed to do by the system. म्हणजे सिस्टीमला स्वतःहून वर्क करावं लागतं. समजलं मला. ओके. हे झालं. परंतु जर अपोजिंग फोर्स नसेल, अपोजिंग प्रेशर नसेल तर वर्क डन मात्र काय असणार आहे किंवा त्या सिस्टीमला कोणत्याही प्रकारचं वर्क डन करता येणार नाही. ही आहे तुमची सिस्टीम. समजलं मला. ओके. इझी. आता हे तुमच्या लक्षात आलं आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की कोणत्याही प्रकारचा तुमचा अपोजिंग फोर्स नाही मग याने वर्क डन केले, असं नाही. अपोजिंग फोर्सच नाही तर वर्क डन काय नाही, कारण वर्क डन इज इक्वल टू अपोजिंग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे आपल्याला सर्वांना माहित आहे. आता हे कन्सेप्ट तुम्हाला समजलं का?
जेवढा अपोजिंग फोर्स वाढत जाईल तेवढं वर्क वाढत जाईल. ठीक आहे. ओके. आता आपण थोडा वेळ जे काही डिस्कशन आहे हे विथ रिस्पेक्ट टू फ्री एक्सपान्शन किंवा व्हॅक्यूम बद्दल करूया. ओके. फ्री एक्सपान्शन किंवा व्हॅक्यूम बद्दल. आता व्हॅक्यूम मध्ये काय असतं, व्हॅक्यूम मध्ये किंवा फ्री एक्सपान्शन मध्ये कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल प्रेशर नसतो. ठीक आहे. म्हणजे जर आपण पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट घेतली तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊ शकता. आणि हे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आपण काय केलं, व्हॅक्यूम मध्ये ठेवलं किंवा फ्री एक्सपान्शन मध्ये ठेवलं. फ्री एक्सपान्शनचा अर्थ असला की आतमध्ये हा जो काय गॅस आहे किंवा आतमध्ये हा जो काय तुमचा सिस्टीम आहे हा फ्रीली एक्सपांड होतोय इझिली, कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता. आता फ्रीली एक्सपान्शन होतं याचा अर्थ काय की बाहेर कोणत्या प्रकारचं प्रेशर नाही. ओके. म्हणजे पी एक्सटर्नल किती झाला, पी एक्सटर्नल इज इक्वल टू झाला 0. समजलं. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की वर्क डन इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा टी. परंतु बट इन केस ऑफ फ्री एक्सपान्शन और इन केस ऑफ व्हॅक्यूम देर इज ऍब्सेन्स ऑफ प्रेशर. आता ऍब्सेन्स ऑफ प्रेशर म्हणजे प्रेशर असणार आहे का, नो प्रेशर. therefore it is equal to minus external pressure is 0, it means 0 into delta V. So what is your answer? That is equal to 0. समजलं. that is equal to 0. I म्हणून तुम्हाला मी ड्रॉ करून दिलेलं आहे. ओके. म्हणजे आपल्याला हे समजलं की जर एक्सटर्नल प्रेशर 0 असेल तर वर्क ऑब्टेन सुद्धा कसं असणार आहे 0. आपल्याला या सिस्टीमचा आतमध्ये जो काही तुमचा प्रेशर गॅसचा प्रेशर असणार आहे त्याला आपण इंटरनल प्रेशर P म्हणूया आणि बाहेर जो तुमचा प्रेशर लागत असतो आपण काय म्हणूया एक्सटर्नल प्रेशर. आपल्याला वर्क डन करण्यासाठी एक्सटर्नल प्रेशरची गरज असते हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे. ओके. हे समजलं तुम्हाला इझी. ओके. सो वर्क डन इन फ्री एक्सपान्शन इज 0 और वर्क डन इन व्हॅक्यूम इज 0. ठीक आहे. आता काही बेसिक गोष्टी आहेत, बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत आणि त्या बेसिक टर्मिनॉलॉजीज तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. चला आपण पाहूया बेसिक टर्मिनॉलॉजीज काय आहेत ते. ओके. आता समजा पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट आहे आणि या सिलेंडरच्या आतमध्ये आपण काय केलं, सिस्टीम घेतली म्हणजेच गॅस घेतला. एन नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस आहेत आतमध्ये. ठीक आहे. आणि या ठिकाणी हे पिस्टन आणि पिस्टन अरेंजमेंट आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित नीट पाहिलं तर ही सिस्टीम मॅक्सिमम वर्क कधी करेल, ज्यावेळेस तुमचा ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा थोडासा जास्त असेल. आता जस्ट आपण पाहिलं 50 आणि 49.5 मधला अंतर म्हणजे हा तुमचा आहे ड्रायव्हिंग फोर्स. लेट्स से प्रेशर इंटरनल. आता तुम्ही म्हणा फोर्स का प्रेशर, या ठिकाणी आपण दोन्ही पण टर्मिनॉलॉजीज वापरू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ओके. इंटरनल प्रेशर हा जो आहे प्रेशर तुमचा हा इंटरनल प्रेशर आहे आणि हा जो प्रेशर आहे हा तुमचा एक्सटर्नल प्रेशर आहे. ठीक आहे. द प्रोसेस इज इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल म्हटलं म्हणजे काय की आपण अचानक हा प्रेशर कमी करून टाकणार जेणेकरून पटकन पिस्टन वरती जाणार. परंतु आपण या पर्टिक्युलर केसमध्ये इरिव्हर्सिबल बद्दल बोलणार नाही आहोत. तर या पर्टिक्युलर केसमध्ये आपण रिव्हर्सिबल एक्सपान्शन बद्दल बोलणार आहोत. आता तुम्हाला आठवत असेल रिव्हर्सिबल एक्सपान्शन प्रोसेस म्हणजे काय. इट इज अ प्रोसेस इन विच ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फायनाइटेसिमली ग्रेटर दॅन द एक्सटर्नल प्रेशर किंवा अपोजिंग प्रेशर. समजलं. म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे, तो पार्ट तुम्ही पाहू शकता. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय की समजा हा एक्सटर्नल प्रेशर तुमचा आहे, तुम्हाला ते आठवतं की आपण असं स्टोर वगैरे ठेवलेलं आणि एक एक काढून ठेवलेलं. आता एक एक आपण स्टोर काढून ठेवलं तर हे एक्सपांड होत जाणार आहे. ठीक आहे ना. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये कसं असतं की रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये हा इंटरनल प्रेशर किंवा इंटरनल फोर्स हा एक्सटर्नल फोर्स पेक्षा जास्त असतो. मग आता हा जर तुमचा प्रेशर जास्त आहे तर हे वरती 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 शिफ्ट होईल आणि हा जो प्रेशर जास्त असणार आहे हा प्रेशर इन्फायनाइटेसिमली ग्रेटर असणार आहे, म्हणजे एकदम स्मॉल क्वांटिटी मध्ये ग्रेटर असणार आहे. ओके. किती क्वांटिटी ग्रेटर असणार आहे, लेट अस से डीपी एवढं व्हॅल्यू तो काय असणार आहे ग्रेटर आहे. राईट. म्हणजे हा इंटरनल प्रेशर मुळे आता हा आतला प्रेशर जास्त असल्यामुळं हा पिस्टन थोडा थोडा असा वरती जाईल. ठीक आहे. ओके. हा पिस्टन असं वरती गेला. किती वरती गेला
व्हॉल्यूम डीव्ही. समजा समजा स्टार्टिंग व्हॉल्यूम म्हणजे स्टार्टिंगचा जो व्हॉल्यूम आहे हा V1 असेल आणि डीव्ही ने वरती गेल्यानंतर किंवा डीव्ही एवढं व्हॉल्यूम एक्सपांड झाल्यानंतर तुमचा जो काय व्हॉल्यूम आहे लेट अस से इट इज इक्वल टू फी. ओके, लेट अस से इट इज इक्वल टू V2 म्हणूया आपण. समजलं सर्वांना? ओके, V2 म्हणण्याऐवजी आपण त्याला फायनल व्हॉल्यूम या पर्टिक्युलर केसमध्ये काही V1 प्लस डीव्ही, V1 प्लस डीव्ही असे. आता हा जो तुमचा पिस्टन आहे हा या पॉइंटला आला, परत सेम टू सेम तसंच इथून परत हा तुमचा व्हॅल्यू पी इंटरनल हा ग्रेटर असेल. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस करतो, त्या प्रोसेस आपण काय म्हणतो असतो रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे. ओके, म्हणजे तुमच्या हे लक्षात आलंय का रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये इंटरनल प्रेशर किंवा ड्रायव्हिंग फोर्स किंवा ड्रायव्हिंग प्रेशर हा थोडासा ग्रेटर असतो दॅन दी अपोजिंग फोर्स. राईट? ओके ओके, हे तुमच्या लक्षात आलं. आणि रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये आपण मॅक्सिमम वर्क ऑब्टेन करू शकतो हे आपण पाहिलं. ठीक आहे. नाउ यू सी, let us consider piston and cylinder arrangement. Let us consider piston and cylinder arrangement. Okay, let us consider piston and cylinder arrangement, and here there are n number of moles of an ideal gas as is shown in the figure. आता हे तुमचे n number of moles of an ideal gas आहे. So n moles of an ideal gas, n moles of an ideal gas. हे समजलं ना? प्रोसेस कशी आहे? आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर हा नेहमी कसा असणार आहे? कॉन्स्टंट. समजलं? ओके, नाउ या पर्टिक्युलर केस मध्ये से दिस इज इंटरनल प्रेशर पी इंटरनल. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे की इंटरनल प्रेशर जास्त थोडासा, इरिव्हर्सिबल मध्ये इंटरनल प्रेशर खूपच जास्त असतो. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये दिस इज युअर इंटरनल प्रेशर आणि तुमचा एक्सटर्नल प्रेशर पी एक्सटर्नल असणार आहे. आता हा जर प्रेशर तुमचा पी हा जास्त आहे तर हा तुमचा एक्सटर्नल प्रेशर आहे. आता आपण काय करूया, इंटरनल प्रेशर जास्त असल्यामुळे, आतला प्रेशर जास्त असल्यामुळे आतला गॅस काय होईल? एक्सपांड होईल. आणि तो एक्सपांड झाल्यानंतर ही तुमची पोझिशन त्याने ऑब्टेन केली. ठीक आहे. या पर्टिक्युलर पोझिशनला ही दुसरी तुमची सिस्टीम आली, म्हणजे गॅस मॉलिक्युल्स तुमचे आतमध्ये एक्सपांड झाले आणि एक्सपांड झाले म्हणजेच आतला व्हॉल्यूम वाढला. ठीक आहे. ओके, जर इनिशियल व्हॉल्यूम व्ही होता, आता तुमचा व्हॉल्यूम कितीने वाढलाय? डीव्ही ने वाढलाय. म्हणजे फायनल व्हॉल्यूम किती झाला तुमचा? व्ही प्लस डीव्ही. हे मी तुम्हाला सांगितलं एका सिंगल स्टेपला. ठीक आहे. एका सिंगल स्टेपला डीव्ही एवढा व्हॉल्यूम आहे इन्क्रीज झालेला. पी एक्सटर्नल तुमचा या ठिकाणी तुम्हाला असं शो करावं लागेल, पी एक्सटर्नल. ओके, हा तुमचा जो काय पिस्टन आहे हा वरती का गेला? कारण आतला प्रेशर जास्त होता आणि बाहेरचा प्रेशर थोडासा कमी होता. बाहेरचा प्रेशर आपण पी एक्सटर्नल म्हणूया, पी एक्सटर्नल. हे समजलं? या पर्टिक्युलर केसमध्ये तुमच्या लक्षात येत असेल की P इज ग्रेटर दॅन P एक्सटर्नल. P इज ग्रेटर दॅन P एक्सटर्नल म्हणजे आतला प्रेशर किंवा इंटरनल प्रेशर इज ग्रेटर दॅन P एक्सटर्नल. समजलं ना? इझी. ओके, परंतु हा किती ग्रेट आहे? समजा आपण जस्ट थोडा पाहिलं की 50 इज ग्रेटर दॅन 49.5. बरोबर ना? याचं मिनिंग काय झालं? 50 मायनस 49.5 इज इक्वल टू काय? तुमची एकदम स्मॉल व्हॅल्यू येईल ती. या पर्टिक्युलर केसमध्ये इंटरनल प्रेशर हा एक्सटर्नल प्रेशर पेक्षा एकदम स्मॉल व्हॅल्यूने ग्रेटर आहे. याच मिनिंग काय झालं की P मायनस P एक्सटर्नल कितीने मोठा आहे? द व्हॅल्यू कॉल्ड एज डीपी, इन्फायनाइटेसिमली स्मॉल. ठीक आहे, एकदम स्मॉल आहे. समजलं ना?
सो हिअर P मायनस P एक्सटर्नल इज इक्वल टू dP. किती मोठा आहे dP. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की P मायनस dP is equal to P external. Let us say this is equation number 1. P minus dP is equal to P external is equal to equation number 1. म्हणजेच P external is equal to किती आहे इकडे P minus dP. समजलं ना इझी. ओके. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे डेरिव्हेशन करूया. हे बघा, हे एका सिंगल स्टेप मध्ये व्हॉल्यूम dV वाढलाय. अशा मल्टिपल स्टेप्स होतात, n नंबर ऑफ स्टेप्स. आता n नंबर ऑफ स्टेप्स मध्ये तुमचा व्हॉल्यूम कसा वाढणार आहे n नंबर ऑफ इंटू dV. ठीक आहे. परंतु आपण एका सिंगल स्टेप मध्ये जर या पर्टिक्युलर केस मध्ये तुमचा हा ड्रायव्हिंग फोर्स जास्त आहे, अपोजिंग फोर्स थोडासा कमी आहे, परंतु अपोजिंग फोर्स आहे म्हणजे वर्क डन होणार. जर तुमचं वर्क डन होणार आहे तर हे वर्क डन किती असणार आहे स्मॉल असणार आहे, कारण व्हॉल्यूम मध्ये चेंज हा स्मॉल झालेला आहे. समज सर्वांना इझी. ओके. सो इन अ सिंगल स्टेप वी कॅन से in single step work is किती असणार आहे सिंगल स्टेप मध्ये वर्क dW is equal to सिंगल स्टेप मध्ये एका स्टेप मध्ये dW, दोन स्टेप मध्ये 2 into dW. अशा नंबर ऑफ स्टेप्स. नंबर ऑफ स्टेप्स जर आपल्याला करायचे असतील तर ऑब्वियसली आपण इंटिग्रेशन करावं लागेल. परंतु आपण पाहूया की कसं ते एका सिंगल स्टेप मध्ये dW इज इक्वल टू dW चा फॉर्म्युला वर्क डन इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V किंवा dV. समजलं. dW इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू dV किंवा डेल्टा V हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. परंतु या पर्टिक्युलर केस मध्ये एक्सटर्नल प्रेशर आहे. ओके. आणि एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू तिथं पहा किती आहे. देयरफॉर dW is equal to minus what is P external here from equation 1 P minus dP into dV. Therefore dW is equal to minus हे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ P dV माइनस इंटू माइनस will be plus dP dV. समजलं ना इझी. ओके. आता लेट अस से दिस इज इक्वेशन नंबर 2. या पर्टिक्युलर केस मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं dP काय स्मॉल प्रेशर, dV काय स्मॉल व्हॉल्यूम. बरोबर. सो स्मॉल इंटू स्मॉल इंटू स्मॉल. व्हाट इज स्मॉल इंटू स्मॉल? स्मॉल इंटू स्मॉल इज इक्वल टू व्हेरी व्हेरी स्मॉल. कसं 0.1 इंटू 0.1 इज इक्वल टू किती झालं 0.01. स्मॉल इंटू स्मॉल इज इक्वल टू व्हेरी स्मॉल. अँड दिस व्हेरी स्मॉल कॅन बी निग्लेक्टेड और इट बिकम्स इक्वल टू 0 अप्रॉक्सिमेटली. कारण दोन्ही पण व्हॅल्यू स्मॉल आहे. जसं की लार्ज इंटू लार्ज विल इक्वल टू व्हेरी व्हेरी लार्ज और व्हेरी लार्ज इंटू व्हेरी लार्ज इज इक्वल टू व्हेरी व्हेरी लार्ज. समजलं. Therefore, small into small is equal to very very small. समजते ना सर्वांना इझी. तर या दोन्ही व्हॅल्यू एकदम स्मॉल असतील तर उत्तर त्याच्याही पेक्षा स्मॉल येणार आहे. आणि 0.01 म्हणजे अप्रॉक्सिमेट इक्वल टू 0. Therefore, we can neglect dP as its value is very very small. Okay. Therefore dW is equal to काय म्हटलं मायनस P dV. समजलं ना. आता हे एका स्टेप मध्ये आलेलं उत्तर आहे तुमचं. आता तुम्ही म्हणाल की सर काय फरक पडला dW is equal to minus P external dV. फरक पडला काय की dW आहे तसंच आहे मायनस. ठीक आहे. मायनस काय ते एक्सपान्शन होते आणि P into dV. परंतु हा जो P आहे हा P तुमचा इंटरनल प्रेशर आहे
आणि आधीच्या डेरिव्हेशन मध्ये किंवा आधीच्या एक्सप्रेशन मध्ये dw इज इक्वल टू हा तुमचा एक्सटर्नल प्रेशर होता. जेवढा एक्सटर्नल प्रेशर जास्त तेवढा सिस्टीमला अपोज करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल, त्यामुळे जास्त तेवढं वर्धन होईल. समज सर्वांना इझी. ओके. dw इज इक्वल टू मायनस पी dv. म्हणजे मी तुम्हाला आता जे सांगितलं आहे हे समजलं का? ते कसं आहे? सिम्पली जेवढा अपोजिंग फोर्स जास्त तेवढा आपल्याला जास्त फोर्स द्यावा लागेल किंवा सिस्टीमला जास्त फोर्स द्यावा लागेल. सिस्टीम जेवढा जास्त फोर्स देईल तेवढं वर्क डन जास्त करेल. परंतु जर अपोजिंग फोर्स नसेल तर सिस्टीम एकदम स्मूथली एक्सपांड होऊन जाईल. त्याला आपण प्री एक्सपान्शन म्हणतो. सो dw इज इक्वल टू pdv. समजलं? आता हे झालं एका सिंगल स्टेप मध्ये. परंतु या पर्टिक्युलर पॉइंटला एका स्टेप मध्ये एवढा आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. परत तेच रिपीट करा. हे थोडंसं वरती जाईल, तेच रिपीट करा, थोडंसं वरती जाईल. कुठपर्यंत? एका मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत. ओके. म्हणजे कसं? आता तुम्ही विचार करा, मी तुम्हाला आता जस्ट काय समजून सांगितलेलं आहे. काय समजून सांगितलंय की या केसमध्ये याने 50 प्रेशर लावला, याने 49.5 लावला. म्हणजे याला वर्क डन करावं लागतं सिस्टीमला. वर्क डन करावं लागतं. राईट? ओके. मग याने अपोजिंग प्रेशर तुमचा वाढला, 49.9 झाला. या पर्टिक्युलर पॉइंटला सिस्टीमला, ही सिस्टीम आहे, या सिस्टीमला मॅक्सिमम वर्क करावं लागेल. कुठपर्यंत? एका पॉइंट पर्यंत. मग ज्या पॉइंटला अपोजिंग तुमचा जो काही प्रेशर आहे किंवा अपोजिंग फोर्स आहे हा 50 होईल, त्यावेळेस हे दोन्ही पण इक्विलिब्रियम मध्ये येतील. म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये येतील विथ दी सराउंडिंग. ओके. त्या दोन जर व्हॅल्यू इक्वल झाला तर. परंतु जर अपोजिंग फोर्स तुमचा 51 झाला, अपोजिंग फोर्स तुमचा जर 51 झाला, ड्रायव्हिंग फोर्स 50 असेल आणि अपोजिंग फोर्स 51 म्हणजे 51 आहे, तर त्या केसमध्ये प्रोसेस तुमची रिव्हर्स होईल. रिव्हर्स. समजलं? रिव्हर्सिबल प्रोसेस वेगळं आणि प्रोसेस गेट्स रिव्हर्स हे वेगळं. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये कसं असतं? ड्रायव्हिंग फोर्स जास्त असतो. ओके. म्हणजे तुम्ही इझिली अपोजिंग फोर्स थोडा जरी बदलला तरी पण पहिल्या स्टेपला येऊ शकता. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये ड्रायव्हिंग फोर्स जास्त असतो. या पर्टिक्युलर केसमध्ये तुमच्या हे लक्षात आलं का? एकदम स्लाइट आपण चेंज केलाय की लगेच प्रोसेस तुमची रिव्हर्स झाली. समजलं? ओके. मग रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये ड्रायव्हिंग फोर्स जास्तच पाहिजे. ऍक्च्युली हे व्हॅलिड नाही आपल्यासाठी. ओके. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये ड्रायव्हिंग फोर्स इज ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स बाय व्हेरी स्मॉल अमाउंट. ओके. समजलं ना? परंतु इरिव्हर्सिबल मध्ये तसं नाही. इरिव्हर्सिबल मध्ये काय होत असतं? इरिव्हर्सिबल मध्ये तुमचा ड्रायव्हिंग फोर्स खूपच जास्त असतो आणि ती प्रोसेस इझिली रिव्हर्स नाही होत. परंतु या पर्टिक्युलर केसमध्ये इझिली रिव्हर्स होते रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये. सो दिस इज dw इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही इन वन प्रोसेस, इन वन सिंगल स्टेप. अशा नंबर ऑफ स्टेप्स आहेत. किती आहेत आपल्याला माहित नाही. या नंबर ऑफ स्टेप्स आहेत. मग आपण असं म्हणू शकतो काय की समजा इनिशियल व्हॉल्यूम V1 होता आणि व्हॉल्यूम V2 पर्यंत तुमची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस कॅरी ऑन होती. समजलं? ओके. आता याच्यामध्ये आपण बेसिस डेरिव्हेशन करूया. हे तुम्ही याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, कारण हे इझी आहे समजण्यासाठी. तसं पण तुम्हाला मी डेरिव्हेशन ऑलरेडी लिहायला लावलंय. आता परत एकदा तुम्ही लिहून काढायचं डेरिव्हेशन. ठीक आहे? ओके. ना dw जर आपल्याला पूर्ण वर्क करायचं असेल, स्टार्टिंगचं तुमचं व्हॉल्यूम आहे V1 आणि एकदम मॅक्सिमम फायनल स्टेप पर्यंत जाईपर्यंत तुमचं व्हॉल्यूम झालं V2. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की W इज इक्वल टू टोटल वर्क मॅक्सिमम. W मॅक्सिमम. बरोबर ना? मॅक्सिमम वर्क का आलं हे तुम्हाला समजलं? मॅक्सिमम वर्क कारण आपण सिंगल स्टेप वरती जातोय. सिस्टीमला मॅक्सिमम वर्क करावं लागते इन केस ऑफ एन रिव्हर्सिबल एक्सपान्शन प्रोसेस अँड द प्रोसेस इज आयसोथर्मल. सो W मॅक्स इज इक्वल टू, जर मॅक्सिमम वर्क मला घ्यायचं असेल तर एका स्टेपला माझ्याकडे dw एवढं वर्क आहे, दुसऱ्या स्टेपला माझ्याकडे अजून dw असे भरपूर dw. म्हणजे आपण dw काय करायला इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन dw. कुठून इंटिग्रेशन करावं लागेल आपल्याला? इनिशियल व्हॅल्यू म्हणजे 1 पासून 2 पर्यंत, म्हणजे इनिशियल पासून फायनल पर्यंत आपल्याला इंटिग्रेशन करावं लागेल. देअरफॉर इट इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 2. dw ची व्हॅल्यू काय आहे? मायनस पी डीव्ही. समजले? मायनस पी डीव्ही.
So this is W max. W max. Say this is equation number 3. Now, according to ideal gas equation, according to ideal gas equation, PV is equal to nRT. Therefore, P is equal to nRT upon V. Say this is equation number 4. According to ideal gas equation, PV is equal to nRT, P is equal to nRT by V. Here, put 4 in 3. Equation number 4 in 3 मध्ये आपण हे पुट करून टाकलं. काय भेटेल? W max is equal to integration minus P च्या ऐवजी nRT upon V dV. P च्या ऐवजी nRT upon V टाकलं, dV आहे तसंच. कुठून इनिशियल पासून फायनल पर्यंत. पण इनिशियल व्हॉल्यूम काय होता? V1 आणि कुठपर्यंत फायनली V2 पर्यंत. समजलं? आता इंटिग्रेशनचे रूल आहेत की ज्या पर्टिक्युलर केस मध्ये या व्हॅल्यू कॉन्स्टंट असतील त्या कॉन्स्टंटला व्हॅल्यू आपण बाहेर घेऊ शकतो. या नंबर ऑफ मोल्स फिक्स आहे, नो चेंज. आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट फिक्स आहे, नो चेंज. टी सुद्धा फिक्स आहे कारण आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर इज कॉन्स्टंट. मग आपण ह्या व्हॅल्यू बाहेर घेऊ. व्हॉल्यूम आहे कॉन्स्टंट, व्हॉल्यूम नाही कॉन्स्टंट. तर व्हॉल्यूम बदललाय, V1 पासून V2 पर्यंत गेला व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम V1 होता, फायनल व्हॉल्यूम आता V2 झालाय. सो इज इक्वल टू आपण जे काही तुमच्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत त्या कॉन्स्टंट व्हॅल्यू बाहेर घेऊ. मायनस ठीक आहे nRT इंटिग्रेशन dV अपॉन V V1 पासून V2 पर्यंत. समजलं? इज इक्वल टू मायनस nRT. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ dV बाय V? हे तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलंय का? ओके, हे व्यवस्थित लिहून घ्या किंवा हे व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. ओके, आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. हे माहित असेल इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इज इक्वल टू log टू द बेस e म्हणजेच ln x. म्हणजेच काय? ln x. यालाच आपण असं लिहू शकतो log टू द बेस ex. ठीक आहे. किंवा याला आपण ln x असं सुद्धा लिहू शकतो. ln x प्लस या ठिकाणी c. ओके. परंतु जर डेफिनेट इंटिग्रल असेल म्हणजे त्याच्या व्हॅल्यू फिक्स असतील x1 x2 तर आपल्याला c लिहायची गरज नाहीये. आपण काय करू शकतो? याला लिमिट पुट करून देऊ शकतो. इथं x1 आणि इथं x2. ओके, याच मिनिंग हे झालं. या ठिकाणी x1 आणि x2 इज इक्वल टू कॅल्क्युलेशन कशी करणार? पहिल्या केसमध्ये पहिल्या x च्या ऐवजी ही व्हॅल्यू पुट करणार म्हणजेच ln x2 मायनस दुसऱ्या x च्या ऐवजी ही व्हॅल्यू पुट करणार ln x1. याच मिनिंग काय झालं? ln x2 अपॉन x1. हे सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे. राईट. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पण आहे आणि क्लास 11 मध्ये मी तुम्हाला फिजिक्स मध्ये हे शिकवलेलं पण आहे. ठीक आहे. आता आपण तिथे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तिथे अप्लाय करू. काय भेटते पाहूया. इंटिग्रेशन ऑफ dV बाय V याला कसं लिहायचं? ln V कुठून कुठपर्यंत? V1 पासून V2 पर्यंत इज इक्वल टू मायनस nRT. आता काय करणार? ln V या V च्या ऐवजी व्हॅल्यू पुट करणार. ओके, ln V2 मायनस ln V1. ओके, आता हे कॅल्क्युलेशन्स आहेत इझी. ठीक आहे. इज इक्वल टू मायनस nRT लॉग म्हणण्यापेक्षा ln म्हणा ln V2 अपॉन V1. समजलं? सोपं आहे. ठीक आहे.
ln v2 upon v1. सो मायनस nRT ln v2 upon v1 म्हणजेच किंवा therefore Wmax is equal to minus nRT ln v2 by v1. समजतंय सर्वांना? इझी. ओके. तर हे डेरिव्हेशन होतं याचं. आता सिंपल फक्त सिंप्लिफिकेशन थोडं बाकी आहे. ते सिंप्लिफिकेशन कसं आहे पहा. सिंप्लिफिकेशन पहा कसं आहे. तुम्हाला हे माहित असेल की ln x is equal to 2.303 log to the base 10 x. या ठिकाणी log to the base e आहे, इथे log to the base 10 आहे. मग आता इथे आपलं काय आलंय ln v2 by v1 याला आपण कसं लिहू शकतो is equal to minus nRT ln च्या ऐवजी 2.303 log to the base 10 v2 upon v1. समजलं? याचा थोडंफार सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये द्या. minus 2.303 nRT log to the base 10 v2 by v1. समजलं? तर हे डेरिव्हेशन होतं मॅक्सिमम वर्क डन इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन प्रोसेस. इझी आहे, कॅल्क्युलेशन एकदम सोपे आहे. तुम्हाला कशी कॅल्क्युलेशन करायची हे परत एकदा मी तुमचं रिव्हिजन घेईल. डोंट वरी. ठीक आहे. ओके. हे झालं. आता तुम्हाला बॉयल्स लॉ माहित असेल. इथे व्हायचं अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ. ओके. अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ मध्ये काय असते? टेम्परेचर इज कॉन्स्टंट आणि बॉयल्स लॉ मध्ये प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो? व्हॉल्यूम असतो. बरोबर? आता हे जर बरोबर आहे तर यालाच आपण कसं लिहू शकतो? प्रेशर इज इनव्हर्सली व्हॉल्यूम म्हणजेच काय? P1 by P2 इज इक्वल टू इनव्हर्स आहे ना, म्हणजे V2 by V1. आता ही जर व्हॅल्यू आपण या ठिकाणी इथं पुट केली तर Wmax इज इक्वल टू काय भेटेल? Wmax इज इक्वल टू minus 2.303 nRT log to the base 10. What is V2 by V1? V2 by V1 is equal to P1 by P2. P1 by P2. समझ? So this is all about work done in isothermal reversible expansion process, which is maximum work. समझ? So Wmax is equal to minus 2.303. Wmax is equal to minus 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 किंवा Wmax is equal to minus 2.303 nRT log to the base 10 P1 by P2. हे बॉयल्स लॉ. याचं प्रॉपर डेरिव्हेशनची पीडीएफ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. हे डेरिव्हेशन तुम्हाला समजलं असेल. तुम्ही परत एकदा हे डेरिव्हेशन व्यवस्थित लिहून काढा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला समजलं नसेल त्या ठिकाणी तुम्हाला विचारू शकता. ठीक आहे. ओके. आपण आजच्या लेक्चर मध्ये काय काय पाहिलं ते आपण पाहूया. कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क आपण पाहिलं की ज्या पर्टिक्युलर केस मध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा इन्फायनाटेसिमली ग्रेटर म्हणजे थोड्याच व्हॅल्यूने ग्रेटर असतो. ठीक आहे. हे डेरिव्हेशन करण्यासाठी आपण स्टेप्स कोणत्या वापरल्या? dw इज इक्वल टू मायनस p एक्सटर्नल dv ही पहिली स्टेप वापरली. ही स्टेप झाल्यानंतर p एक्सटर्नल ची व्हॅल्यू कोणती? ही व्हॅल्यू आपण इथे घेतली आणि dw इज इक्वल टू मायनस p dv च्या फॉर्म मध्ये उत्तर आलं. dp dv ची व्हॅल्यू आपण 0 घेतली. नंतर याला सिंपली इंटिग्रेट केलं. p ची व्हॅल्यू आपण टाकली nRT by v. नंतर आपल्याला इंटिग्रेशन dv by v इज इक्वल टू ln v भेटलं. नंतर ln v2 मायनस ln v1 आणि नंतर आपण त्याचं डिव्हिजन करून घेतलं. राईट. आणि नंतर आपण व्हॅल्यू पुट केल्या आपण इनटू बॉयल्स लॉ. सो दिस इज द डेरिव्हेशन फॉर मॅक्सिमम वर्क डन इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन प्रोसेस. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया.